2026 इंद्राणी मुखर्जीज स्टोरी ही डॉक्युमेंटरी पाहिली 4 एपिसोडची. 2012 मध्ये जे शीना बोरा मर्डर केस झालं होतं, हत्याकांड, ज्याचा अजूनही एक्झॅक्टली खरं काय ते कळलेलं नाहीये. सगळं शकच्या बिनावरच सगळे कन्क्लुजन्स वगैरे झाले. तर तिची स्टोरी इंद्राणी मुखर्जीच्या तोंडून, म्हणजे थोडंसं आधी बॅकग्राऊंड आणि मग तिचं म्हणणं काय असं. तर ती 4 डॉक्युमेंटरीची स्टोरी सुंदर आहे. म्हणजे अक्षरशः काय चालतं आणि काय नाही, खरंच कशावर विश्वास ठेवायचा कळत नाही. तर थोडक्यात ही जी इंद्राणी मुखर्जी आहे, म्हणजे मग ती जेव्हा स्टोरी सांगते ते पुढचं, आधी सगळं बॅकग्राऊंडच दाखवलंय काय 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 काय. तर ऍक्च्युली 12ला जे शीना बोराचा मर्डर झाला तर तोपर्यंत कोणालाच काही ती मिसिंग आहे हे कोणाची कंप्लेंट नाही, पोलीस स्टेशनमध्ये काही कोणी त्यांच्या घरच्यांनी कंप्लेंट केली नाही, काही नाही काही नाही. सगळ्यांचं म्हणणं, म्हणजे सगळ्यांचं म्हणण्यापेक्षा इंद्राणी म्हणणं होतं की ती गेलीये बाहेर शिकायला अब्रॉड, आणि ती म्हणाली माझा कोणाशीही कॉन्टॅक्ट मी करणार नाही, मला जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत कोणी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहू नका, आणि ती करेल. तर असं करत 3 वर्ष, आणि मग 15 मध्ये एक रिक्षावाला रायगड च्या एरियामध्ये, पेणच्या तिथे, त्याला एका म्हणजे थोडंसं आउटस्कर्ट्स मध्ये जंगलचा भाग असा, तो रिक्षा थांबवतो हे करायला, लघवी करायला, आणि त्याला असा एक वास येतो म्हणून तो जाऊन बघतो. तर तिथे त्याला ते प्रेत सापडतं, आणि मग सगळं इन्व्हेस्टिगेशन सुरू होते. आणि मग त्या इन्व्हेस्टिगेशनच्या ह्याच्यावर जोरावर, आणि ह्यांनी म्हटलंच असतं नंतर तिच्या फियॉन्सीनी, जी शीना बोरा असतो तिचा फियॉन्सी असतो. तर फियॉन्सी म्हणजे ऍक्च्युली ते दोघं रिलेशनशिपमध्ये असतात, लग्न करणार असतात. आणि तो पण म्हणतो इतके दिवस ती मला, म्हणजे आमची एंगेजमेंट झाली नंतर लगेच ती गायब झाली, आणि तिने मला काहीच सांगितलं नाही की मला जायचंय, मला पुढे करिअर करायचंय काय, असं कसं शक्य आहे, आणि ती मला बिलकुल कॉन्टॅक्ट नाही करणार, असं कसं शक्य. तर म्हणजे हे प्रेत बहुतेक शीना बोराचंच असेल, आणि तुम्ही तपास करा पोलिसांना, असं मग तो सांगतो. आणि तिथून केसला सुरुवात होते, आणि मग त्या सस्पेक्टच्या याच्यामध्ये ही इंद्राणी मुखर्जी येते, आणि इंद्राणी मुखर्जीला मग अरेस्ट होते. तिला जवळपास 6 वर्ष जेल होते, कारण जे सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स असतात सगळे तिचे विरुद्ध असतात तिच्या. आणि मग 6 वर्षानंतर तिला बेल मिळते, कंडिशनल बेल, आणि मग ती सगळं सांगते, म्हणजे तिचं जजमेंट. तर तिची जी स्टोरी आहे ऍक्च्युली, तर ती अशी आहे की गुवाहाटीमध्ये तिचे आई वडील राहत असतात, आणि ती म्हणजे राहत असते. ती हार्डली 10-12 वर्षाची असताना तिचे वडील तिच्यावर रेप करतात, आणि ती प्रेग्नंट होते, म्हणजे अशी 14 वगैरे वर्षाची असताना, आणि तिला मुलगी होते. तेव्हा ते लोक कलकत्त्यात येतात, आणि मुलगी होते, तिचं नाव असते शीना, म्हणजे हीच ठेवते, कारण ती एका कुठल्या तरी गायिकेच्या याच्या प्रभावाखाली तिचं नाव शीना ठेवते. पण नंतर मग पुढे जाऊन तिचं एका दुसऱ्या माणसाशी, म्हणजे 16-17 वर्षाची असतानाच लग्न होतं. कोणीतरी पण तो खूप चांगला असतो, पण तो एकदम साधा, म्हणजे जास्त पैसेवाला नाही, एकदम लिमिटेड सगळ्या गोष्टीमध्ये. तर त्याच्यापासून मग मुलगा होतो तिला. तर तो आणि तयार असतो, म्हणजे तो त्याच कंडिशनवर म्हणे माझं तुझ्यावर, म्हणजे मला तू आवडलीस, प्रेम आहे, तर तुझ्या मुलीलाही पाहिल्या, मला काही त्याच्याशी बाकी बॅकग्राऊंडशी घेणं नाही, कोणाची आहे काय, तर मी या दोघांनाही, मुलीला आणि मुलाला आपली मुलं म्हणून वाढली. पण ही नंतर थोड्या दिवसांनी म्हणजे त्याच्यावर कंटाळते इन द सेन्स की पैसे लिमिटेड असतात, सगळंच लिमिटेड, आणि तिला असं चांगलं जरा छान शौकीचं करायचं असते. तर मग हिच्या आयुष्यात एक संजीव खन्ना म्हणून मुलगा आहे, आणि मग ती त्याच्या प्रेमात पडते आणि याला सोडून जाते. पण ती म्हणते की मी जरी त्याला सोडून गेले तरी मी त्या मुलांचा खर्च करणार,
त्या मुलांना दादा दादीकडे राहूनच शिकू दे, म्हणजे तिथे मी माझ्या बरोबर नेत नाहीये, पण ते तुझ्याचकडे राहून शिकू दे. त्याच्यामुळे ती शीनाला आणि त्या मुलाला आपल्या मिखाईल त्याचं नाव असतं तिथं सोडते आणि ती संजीव खन्ना बरोबर येते. आता संजीव खन्ना बरोबर तिचं सगळं चालतंय मस्त, पण तेवढ्यात ती परत मोठ्या 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 सोसायटीज मध्ये मूव्ह करताना एका मोठ्या टीव्ही कंपनीचा म्हणजे चॅनलचा सीईओ पीटर असतो, त्याला म्हणजे गुंतवते जाळ्यात आणि त्याच्याबरोबर लग्न करते. आणि मग त्याच्यापासून तिला एक निधी म्हणून मुलगी असते, विधी. आता जेव्हा ही मुलं मोठी होतात, पहिले शीना आणि तो मिखाईल, तर म्हणजे तिला असं वाटत असते भेटायला, पण आणि त्या मुलांनाही वाटत असतं, आणि ती त्यांचा म्हणजे खर्च सगळा उचलत असते, अभ्यास हे ते सगळं, आणि त्यांना बहुत चांगलं शिक्षण मिळावं म्हणून चांगल्या शाळांमध्ये पण ती ऍडमिशन वगैरे घेते. पण मग ती म्हणते की एक कंडिशन ती ठेवते, की तुम्ही जेव्हा मला भेटायला याल किंवा माझ्याकडे याल तेव्हा असं नाही सांगायचं की तुम्ही माझे मुलं आहात, तर तुम्ही माझे बहीण भाऊ आहात असं सांगायचं. म्हणजे इथे कोणालाही कळता कामा नये की शीना माझी मुलगी आहे आणि तो मिखाईल माझा मुलगा आहे. तर शीना आणि मिखाईल तर बहीण भाऊ असतातच, पण म्हणजे शीना पण माझी लहान बहीण आणि हा मिखाईल पण माझा लहान भाऊ, असं. कारण अगदी लहान वयात तिला ते झालेले असतात, त्याच्यामुळे लोकांना विश्वास बसतो. मग शीना इथे राहते, तर ह्या पीटर पासून एक मुलगा असतो राहुल म्हणून. तर हे शीना आणि राहुल प्रेमात पडतात आणि त्यांचं अफेअर सुरू होतं. तर हे दोघांनाही पसंत नसतं, म्हणजे इंद्राणीलाही नाही आणि पीटरलाही नाही. तर ते बरोबरीने सांगून बघतात, पण काही दोघं ऐकत नाही. आणि शीनाला सगळं म्हणजे तसं माहित असतं आईचं ना, काय आईने गुल खिलवले काय काय हे केलं, तर ती एका डायरीमध्ये सगळं लिहित असते आणि बरंच तिच्याबद्दल काही 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 लिहिलेलं असतं तिने. आणि नंतर मग एक दिवस असंच ती म्हणते की तू मला भेटायला ये, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी, 2012च्या एप्रिल महिन्यामध्ये. आणि राहुलच असतो तिच्याबरोबर, आणि तो तिला सोडतो जिथे भेटायला बोलवलं असतं. आणि त्याच्यानंतर ती जी गायब झाली आहे ती आजपर्यंत सापडली नाही, आणि त्याच्यानंतर एकदम 2015 ते प्रेत सापडतं. तर दर परोपरीने तो म्हणतो की म्हणजे मी तिला सोडलं होतं, त्याच्यानंतर ती कुठे गेली काय गेली, तर हे इंद्राणी दरवेळेस त्याला हेच उत्तर देत असते की ती बाहेर गेली आहे, अब्रॉड गेली, तिला शिकायचं होतं, तिला बंधनात अडकायचं नव्हतं म्हणून ती तुला काही बोलली नाही, हे ते. राहुलचे वडील पण पीटर त्याला म्हणतात, अरे येईल ती, तू तिला जेव्हा कॉन्टॅक्ट करत असेल तेव्हा करेल वगैरे वगैरे. पण सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी सस्पिशियस वाटत असतात. इव्हन मिखाईलला सुद्धा ह्या लोकांनी म्हणजे असं मेंटली का त्यांनी काही सांगू नये, किंवा म्हणजे चुकून त्यांनी एकदा दोनदा असं बोललं असतं कुठेतरी म्हणून त्याला म्हणजे असं मेंटली अफेक्टेड किंवा हे प्रूव्ह करायला त्याला काहीतरी नशेच्या याच्यामध्ये देतात, त्याला बांधून ठेवतात आणि मेंटल हॉस्पिटलमध्ये जबरदस्ती ऍडमिट करतात काही दिवसांकरता वगैरे. तर तिथून तो म्हणजे कसा तरी आपली सुटका करून आलेला असतो. तर तोही हेच सांगतो, म्हणजे मर्डरचं मला माहित नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी आई म्हणून बाईने एखाद्या कराव्या आपल्या मुलांबरोबर, तर हे कठीणच आहे. आणि मग जेव्हा हे प्रेत सापडतं आणि काही सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सेस सापडतात, आणि तो जो रिक्षा ड्रायव्हर ज्याला हे असतो, मग तेव्हा त्या इंद्राणी मुखर्जीच्या ड्रायव्हरला पकडतात आणि मग त्याची विचारपूस करतात. मग तेव्हा तो तोंड उघडतो. तो म्हणतो की मला जे मॅडमनी सांगितलं ते मी केलं. तर थोडक्यात म्हणजे जिस्ट असा असतो की हे म्हणजे राहुल आणि हिचं शीनाचं दोघांनाही पटत नसतं, आणि त्याच्यामुळे ते लोक ठरवतात की आता हिचा काटा काढायचा. मग त्याच्याकरता कोणाची मदत घ्यायची, पीटर असतोच याच्या मागे, पण मग आता ही घेते आपल्या जुन्या हजबंडची संजीव खन्नाची मदत घेते. ड्रायव्हर गाडी चालवत असतो, हिने तिला बोलवलं असतं भेटायला, आणि तिला ड्रिंक मधनं नशेची दवाई म्हणजे बेशुद्ध व्हायची, आणि मग तिचा
हीच गळा दाबते आणि त्याच्यात म्हणजे हा संजीव खन्ना मदत करतो आणि मग हे लोक जाऊन तिला लांब त्या जंगलामध्ये फेकतात. म्हणजे एक रात्रभर ती त्या बंगल्यातच असते जिथे तिला बोलवलं असतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे नंतर असं 1:30 वगैरे वाजता तर तेव्हा ह्या राहुलनी फोन पण केला असतो. इव्हन यांनी मिखाईलनी पण फोन केला असतो. तर मिखाईल म्हणतो तिला सांगितलं असतं की आम्ही बिझी आहोत, आम्ही थोड्या वेळाने येतो, आम्हाला यायला, मग मी आल्यावर तुला तोपर्यंत तू रिलॅक्स हो असं वगैरे. तर हा म्हणतो म्हणजे हे त्याच वेळेस तिला डिस्पोज करायला वगैरे गेलं, नाही तर 1:30 वाजता कुठली मीटिंग असते म्हणे कोणाची. आणि मग ते तिला तिथे फेकतात आणि तिला जाळतात तिथे अर्धवट, म्हणजे ती प्रेत जळते आणि मग येतात. आल्यानंतर ह्यांना काहीच म्हणजे हे नाही, नुसतं ड्रिंक वगैरे करतात, याला भेटतात. तर याला पण ड्रिंक देतात मिखाईलला. पण त्याला लक्षात येते की मागच्या वेळेस आपल्याला असंच ड्रिंक दिलं होतं आणि मग आपण बेशुद्ध झालो होतो आणि आपल्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. आणि म्हणे ड्रिंकचं मी एक सिप घेतल्यावरच मला ते जाणवलं म्हणे. त्याच्यामुळे मी काही ते ड्रिंक प्यायलो नाही आणि म्हणजे मी मेलोच असतो मी पण म्हणे मी सुटून म्हणजे आलो. पण इंद्राणी मुखर्जीचं म्हणणं असं की मला म्हणजे तुम्ही म्हणताय डीएनए माझा आणि त्या याच्यातला मॅच होतोय वगैरे सगळं, पण म्हणे मी का माझ्या मुलीला मारेन, आपल्या मुलीला कोणी मारतं का, असं तसं. आणि म्हणे मी तर पीटर कडून आता ड्रायव्हर्स पण घेतोय, मला तुम्ही आणि तिचा वकील एकदम चांगला असतो इंद्राणी मुखर्जीचा, चांगला म्हणजे एक्सपर्ट. त्यांनी बरेच हे गोष्टी खोडून काढलेल्या असतात की हे शक्यच नाही, हे नुसतं जोपर्यंत ऍक्च्युअली हे म्हणजे 100% शुअरिटी मिळत नाही की हे प्रेत शीना बोराच आहे, तोपर्यंत आपण मानूच शकत नाही की ती मेली, ती जिवंत पण असू शकते. मागे कोणीतरी म्हणे दिल्ली एअरपोर्टवर शीना बोरा सारखीच मुलगी दिसल्या पाहिल्याचं सांगितलंय, असं तसं. म्हणजे ते लोक असे काटछाट करत राहतात. पण लास्ट मध्ये जेव्हा म्हणजे एकेकाच्या मग जबानी एकेकाच्या हे येते, पण सगळ्यात शेवटी मग राहुलची हे येते जबानी. तोपर्यंत आला नसतो कोर्टमध्ये, पण मग राहुल शेवटी सांगतो की कसे आहेत हे लोक आणि कसे, आणि मला शीनाने काय काय सांगितलं या लोकांच्या वागणुकीबद्दल आणि काय कसे करत होते, आणि मी प्रत्येक वेळेस फोन केला की मला कशी उत्तरं मिळत होती वगैरे, तो सगळं सांगतो. आणि या लोकांचा क्रिमिनल बॅकग्राऊंड जरी नसला तरी या लोकांनी अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांची आता कंपनी पण डबघाईला आलेली असते, पैशांचा पण प्रॉब्लेम झालेला असतो. म्हणजे इतके करोडची कंपनी एकदम डबघाईला आली कशी, पैसे एवढे गेले कुठे, कोणाला दिल्या गेले वगैरे, असं म्हणजे सगळ्या मग गणेमुर्दे काढून जातात. पण तरी 100% व्हर्डिक्ट देता येत नाही कोर्टला. आणि ती केस तशीच, म्हणजे 6 वर्षाचा फक्त तो तुरुंगवास इंद्राणी भोगलेला आहे, त्याच्यानंतर ती तशीच असते. तो पीटर पण, त्याला पण अरेस्ट करून नंतर सोडून देतात. तर अजूनही म्हणजे त्या केसचा 100% निकाल लागला नाही असं सगळ्यांचं म्हणणं. सॅटिस्फॅक्टरी, आणि इतकी गाजली होती ही केस शीना बोरा हत्याकांडचं. आणि म्हणजे ऍक्च्युली ती असते बोरा, म्हणजे ती बंगाली नसते, पण ती मुखर्जीशी लग्न करते, म्हणजे पहिला, मग खन्नाशी, मग पीटर मखरेजा, असं भरपूर तिने म्हणजे काय म्हणायचं, लोकांबरोबर लग्न करून त्यांना फसवून आणि सगळं करून पैशाच्या लालसेपोटी सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. तर असे लोक जर समाजात असतील तर खरंच कठीण आहे. तर खूप पण सुंदर इफेक्टिव्ह केलेली आहे डॉक्युमेंटरी, सुरेख आहे.